नमस्कार, मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो। काल मला आयुष्याने काय शिकवले या चर्चासत्रामध्ये। आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा 20 डिसेंबर 2023 तारीख आहे आणि 19 डिसेंबर तारखेने मला आयुष्याने काय शिकवले याबद्दल मी चर्चा करणार आहे। या व्हिडिओ सीरीजमध्ये मी नेहमी प्रयत्न करतो की कालच्या आयुष्यामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या घटना माझ्या आसपास मला ऐकिवात ज्या आल्या त्यांच्याबद्दल काहीतरी डिस्कस करावं आणि त्यातून काहीतरी चांगलं आउटपुट तुम्हाला प्रेक्षकांना मिळावं, मलाही त्यातून काय शिकायला भेटलं हे डिस्कस करत असतो। काल एक छोटीशी घटना घडली। घटना छोटी मी अशी म्हणेल की त्यामुळे काही फार मोठी इंजुरी कोणाला झाली नाही, पण त्या घटनेतून खूप काही शिकायला भेटलं। एक जवळपास 70-75 वयाच्या व्यक्तीला काच ट्रान्सपरंट होती, ती काच न दिसल्यामुळे तो व्यक्ती वृद्ध व्यक्ती अचानक त्या काचेला धडकला। त्या काचेला त्या ट्रान्सपरंट काचेचा अंदाज न आल्यामुळे 70-75 वयाच्या वरच्या वयोवृद्ध लोकांना अंदाज न येणे आणि त्याला धडकणे ही काही रेअर गोष्ट नाहीये, पण माझ्या समोर ती घडली। मी तिथेच होतो त्या ठिकाणी। त्या व्यक्तीला एक गोष्ट चांगली की खूप मेजर मार लागला, पण डोक्याला धक्का लागला, पायाला ठेच लागली, रक्त वगैरे कुठे आलं नाही, फार मोठी इंजुरी झाली नाही। काय आपण या सगळ्या घटनाक्रमातून शिकू शकतो? किती कॉमन आहे वयोवृद्ध लोकांमध्ये अशा इंजुरीचं प्रमाण आणि खरंच यामुळे मोठे धोके होऊ शकतात का? काय उपाययोजना आपण केल्या पाहिजे याबद्दल मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे, कारण तीच कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण माझ्यासाठी होती। कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी न्यूज ही सुद्धा वयोवृद्ध लोकांच्या एका आजाराबद्दलची आहे। वयोवृद्ध लोकांना एक कॉमन आजार तुम्ही ऐकलं असेल, या आजाराचं नाव बऱ्याच लोकांना होतो, त्याचं नाव आहे अल्झायमर डिसीज। अल्झायमर डिसीजमध्ये मेंदूमध्ये इन्फ्लेमेशन्स होतं। जसं जसं वय वाढत जातं तसं तसं मेंदूची कार्यक्षमता, स्मरणशक्ती कमी होत जाते आणि त्यामुळे त्या व्यक्तीचं आयुष्य बरंच खडतर होतं। वैज्ञानिक नेहमी त्याबद्दल नवीन रिसर्च करत असतात, नवीन नवीन ट्रीटमेंट मोडॅलिटीज त्याचा वापर केला जातो। आता नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून अल्झायमर डिसीजवर ट्रीटमेंट करणं शक्य होणार आहे भविष्यामध्ये। वैज्ञानिकांनी काय नवीन शोध लावलाय याबद्दल मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ते जाणून घेण्यासाठी। आणि कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही ना IPLच्या ऑप्शनबद्दल मी डिस्कस करणार आहे, ना कोणत्या दुसऱ्या पॉलिटिकल गोष्टींबद्दल, कारण मला एक चांगली ट्रेंडिंग न्यूज तुमच्यासमोर आणायची असती। आणि ती कालची ट्रेंडिंग न्यूज माझ्यासाठी ही होती की नेस्ले शेअर, जर तुम्ही शेअर मार्केटला ट्रॅक करत असाल तुम्हाला माहिती आहे नेस्ले शेअर हा खूप मोठा FMCG शेअर आहे। नेस्ले कंपनी FMCG म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, आणि FMCG मधल्या एवढ्या दिग्गज शेअरची किंमत जवळपास 25,000च्या वर आहे सध्या। या शेअरने ऑक्टोबर महिन्यात डिक्लेअर केलं होतं की लवकरच त्यांचे स्प्लिट होणार आहे। एखादा शेअर स्प्लिट झाला की त्याची किंमत कमी होती आणि त्यामुळे लिक्विडिटी वाढते। तर नेस्ले शेअर कसा स्प्लिट होणार आहे, कधी स्प्लिट होणार आहे याबद्दल मी या व्हिडिओच्या शेवटी ट्रेंडिंग न्यूजमध्ये डिस्कस करणार, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण त्या एका छोट्या घटनेतून आली। एक 70-75 वयाच्या वृद्ध व्यक्तीला काच पार्टिशनमध्ये जे कॉमनली काच वापरले जातात ते कॉमन वापरले जाणारे ट्रान्सपरंट काच होती तिथे, आणि त्या काचेलाचा अंदाज त्या व्यक्तीला न आल्यामुळे ती व्यक्ती एकदम धडकली। इतक्या जोरात धडकली की त्या व्यक्तीचं डोकं त्या काचेला लागलं। नशिबाने काही रक्तस्राव झाला नाही किंवा मोठा मार लागला नाही, त्याचं पूर्ण शरीर त्या काचेला धडकलं आणि पायाला सुद्धा ठेच लागली। आम्ही लगेच तिथे होतो, त्यांना बसण्याची विनंती केली, फार मोठी इजा झाली नाही यातच धन्यता मानली। पण एक विचार मनात आला की ही घटना का घडली? आपल्या आसपास अशा बऱ्याच घटना घडत असतील तुमच्यासमोर की वृद्ध व्यक्ती ज्यांना आजकाल जे काही मॉडर्न चेंजेस होतात, म्हणजे एखाद्या ट्रान्सपरंट काचेचा पूर्ण जर काच आपल्या एखाद्या व्यक्तीच्या साईजपेक्षा मोठी असेल आणि एका पार्टिशन म्हणून तिचा वापर केला असेल तर बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की त्यांना त्या काचेचा अंदाज येत नाही आणि ते सरळ काचेला त्या जाऊन धडकतात। त्यातून मला काय शिकायला भेटलं की आपण जे काही वयोवृद्ध नसलेले लोक आहेत त्यांनी या वयोवृद्ध लोकांची काळजी घेणं गरजेचं आहे। ही माझ्यासाठी सर्वात मोठी शिकवण होती, कारण ह्या घटना तुमच्या आसपासही घडत असतील। काय करता येईल याच्याबद्दल तुम्हाला काही विचार असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ट्रान्सपरंट काचेला असं काही आपल्याला
नॉन ट्रान्सपरंट गोष्टींनी आपल्याला दाखवता येईल का, किंवा अशा लोकांना जे वयोवृद्ध आहेत त्यांना या प्रकारांपासून थोडंसं दूर ठेवण्यासाठी काय करता येईल याचा विचार आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. कारण वयोवृद्ध लोकांमध्ये एखाद्या ठिकाणी पडून त्यांना इंजुरी होण्याचा किंवा त्यांचा मृत्यू होण्याचंही प्रमाण खूप जास्त असतं. वयोवृद्ध लोकांना ऑलरेडी त्यांच्या सिस्टीम्स तितक्या केपेबल नसतात जेव्हा ते यंग असताना त्यांच्या सिस्टीम्स पूर्ण शरीराच्या केपेबल असतात. उदाहरण द्यायचं झालं तर काही लोकांना हार्ट अटॅक येऊन गेलेला असतो, काहींना हायपरटेन्शनचा त्रास असतो, त्यांना गोळ्या सुरू असतात, काहींना जॉईंट्सचा त्रास असतो, त्यांचं चालणं अवघड असतं, त्यांना मस्क्युलोस्केलेटल आजार असतात, काहींची स्मरणशक्ती कमी झालेली असते जसं की अल्झायमर डिसीज. आणि या स्मरणशक्ती कमी झाल्यामुळे त्यांना ते सध्या कुठे आहेत, त्यांचं नाव काय, ते कोणाचे नातेवाईक आहे हे सुद्धा बऱ्याच वेळा लक्षात येत नाही. त्यांना इंजुरी होण्याचे चान्सेस असतात, त्यांची हाडं ठिसूळ झालेली असतात. त्यांची हाडं ठिसूळ झाल्यामुळे एखादी छोटीशी जरी इंजुरी असेल, जखम असेल, त्यामुळे सुद्धा त्यांना फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. पाय लवकर स्लिप होतात, त्यांची बाथरूममध्ये सुद्धा जास्तीत जास्त वेळा वयोवृद्ध लोकांनाच इंजुरी होण्याचे प्रकार आपण ऐकले असतील किंवा आपल्या आसपास घडत असतील. एखादा वयोवृद्ध व्यक्ती तुमच्या घरामध्ये जर असेल, ज्याचं वय 65-70च्या वर असेल, तर त्या व्यक्तीसाठी एक्स्ट्रा काळजी आपण सर्वांनी घेणं, जे वयोवृद्ध नाहीत, हे आपलं कर्तव्य आहे असं मला प्रामाणिक वाटतं. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने तुमच्या आसपास असणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींना कशी मदत करता, काय उपाययोजना करता तुम्ही, ज्यामुळे तुमच्या आसपास जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना होणारा त्रास तुम्ही कमी करू शकता, याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही गोष्ट डिस्कस करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे. वयोवृद्ध लोकांना स्वतः कदाचित कमीपणा वाटत असेल की त्यांना एखादं काम जमत नाही, पण आपण जे यंग लोक आहोत, जे वयोवृद्ध नाहीत, त्यांनी त्यांचं निरीक्षण करून त्यांना कोणत्या पद्धतीची मदत केली पाहिजे याचा विचार केला पाहिजे. कितीतरी लोकांना अंधुक दिसत असतं, त्यांना दिसायला अडचणी असतात, त्यामुळे ते बऱ्याच वेळा पायऱ्यावरून पडतात किंवा पायऱ्या चढत असताना त्यांना त्रास होतो. रस्ता क्रॉस करत असताना गाडीचा अंदाज न आल्यामुळे किंवा वाहनांचा अंदाज न आल्यामुळे ॲक्सिडेंट्स होतात. या सर्व गोष्टी रोखल्या गेल्या पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. कालची ती एक घटना माझ्यासाठी बऱ्याच काही शिकून गेली की खूप मोठा अपघात टळला. जर त्या काचेला आणखी जास्त इजा झाली असती तर त्या व्यक्तीला कदाचित इंजुरी वाढल्या असत्या आणि रक्तस्राव वगैरे पण गोष्टी होऊ शकल्या असत्या. त्यामुळे तुमच्या आसपास कुठेही, म्हणजे तुम्ही काम करत असाल तिथे, तुमच्या घरी, तुमच्या कॉलनीमध्ये, तुमच्या आसपास शहरामध्ये, तुम्ही रस्त्याने रोड क्रॉस करत असताना सुद्धा जरी एखादा वयोवृद्ध व्यक्ती दिसला तर त्या व्यक्तीला कशी मदत करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. मी सुद्धा तो विचार कालच्या त्या घटनेनंतर जास्त विचार करेल असं माझं प्रामाणिक मत आहे. तुमचं याबद्दलचं मत काय, तुम्हाला काही सजेशन्स असतील तुमची याबद्दल की वयोवृद्ध लोकांसाठी तुम्ही असं काय स्पेशल करता ज्यामुळे त्यांचं आयुष्य, तुमच्या आसपासच्या वयोवृद्ध लोकांचं आयुष्य सुखकारक होतं, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चांगले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हा विचार वयोवृद्ध लोकांना प्रोटेक्शन करण्याचा आणि त्यांना जे काही त्रास होतो त्यापासून त्यांना कसं टाळता येईल याबद्दलचे काही विचार तुमचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ शेअर करा त्या व्यक्तीपर्यंत ज्या व्यक्तीला हा विचार पटेल की आपल्या आसपासच्या वयोवृद्ध लोकांची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण माझ्यासाठी हीच होती की आपण सर्वांनी वयोवृद्ध लोकांची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा अपघात हे होत राहतील आणि त्यांना इजा आणि परिणामाने आपल्या सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, जे की टाळता येऊ शकतं. बऱ्याच गोष्टी आहेत की आपण टाळता येऊ शकतं. साधी गोष्ट आहे की तुमच्या आसपास एखादा वयोवृद्ध व्यक्ती असेल, तो व्यवस्थित त्यांची औषधं व्यवस्थित घेतो का, चालताना, पायऱ्या उतरताना, कुठे चढताना त्यांना काही अडचण तर नाही, या सर्व गोष्टींचा विचार आपण करणं गरजेचं आहे असं मला कालच्या त्या छोट्याशा एका घटनेतून शिकायला भेटलं. कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी न्यूज वाचण्यात आली, सर्वात महत्त्वाची न्यूज वाचण्यात आली ती म्हणजे अल्झायमर डिसीज बद्दलची आहे. अल्झायमर डिसीज आपल्याला माहीत असेल कदाचित की वयोवृद्ध लोकांना होणारा आजार आहे. या आजारामध्ये मेंदूची कार्यक्षमता कमी होती, मेंदूची स्मरणशक्ती कमी होती. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं प्रत्येक व्यक्तीचा अल्झायमरचा होण्याचा धोका वाढत जातो. प्रत्येकालाच होईल असं नाही, पण वयोवृद्ध लोकांना नक्कीच या आजाराचा धोका जास्त असतो यंग लोकांपेक्षा. या अल्झायमर डिसीजबद्दल आता नवीन एक ट्रीटमेंट प्रणाली शोधून काढली आहे. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि MIT हॉस्पिटल यांच्या सर्व रिसर्चर्सनी एक
टेक्निक शोधून काढली आहे, ती नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. आपल्याला माहिती आहे नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून कोविडचे व्हॅक्सिन्स गेल्या काही वर्षांपासून बनवण्यात आल्या होत्या. या नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून वेगवेगळे ड्रग्ज, वेगवेगळे जेनेटिक मटेरियल एका पेशीमध्ये पाठवण्यात वैज्ञानिकांना यश आलेलं आहे. त्यामुळे आता अल्झायमरची ट्रीटमेंट एक नॅनो टेक्नॉलॉजी वापर करून, लिपिड बेस्ड नॅनो टेक्नॉलॉजी करून एक RNA त्या पेशीमध्ये पाठवतात, ज्या पेशींमध्ये इन्फ्लमेशन चालू आहे. म्हणजे अल्झायमर डिसीजचं बेसिकच हे आहे की त्यामध्ये मेंदूमध्ये इन्फ्लमेशन खूप वाढतं. तिथे काही स्पेसिफिक PU1 प्रोटीन्स असतात ज्याचे एक्सप्रेशन्स वाढले जातात, म्हणजे त्याचं प्रमाण मेंदूमध्ये वाढलं जातं. मायक्रोग्लायल नावाच्या सेल्स असतात ज्या मेंदूमधल्या इन्फ्लमेशनमध्ये खूप महत्त्वाचा रोल पुरवतात. तर यांच्या थ्रू आणि त्या PU1 या नावाच्या एका प्रोटीनच्या द्वारे हे छोटे छोटे RNA, siRNA यांनी वेगवेगळ्या मेंदूच्या पेशींमध्ये म्हणजे न्यूरॉन्समध्ये पाठवलेत आणि तिथे होत असलेलं इन्फ्लमेशन कमी करण्यामध्ये त्यांना वैज्ञानिकांना यश आलंय. या शोधाचा फायदा असा की भविष्यामध्ये जे बेसिक पॅथोजेनिसिस आहे अल्झायमर डिसीजचं, की ज्यामध्ये स्मरणशक्ती जाते आणि इन्फ्लमेशन खूप वाढत असतं. तुम्ही जर बघितलं तर नॉर्मल व्यक्तीचा मेंदू आणि अल्झायमर झालेल्या व्यक्तीचा मेंदू यामध्ये खूप फरक असतो. अतिशय कुपोषित असं मेंदू जसा दिसेल तसं त्या अल्झायमर डिसीज झालेल्या व्यक्तीचा मेंदू दिसत असतो. त्यामुळे अशा ठिकाणी जर इन्फ्लमेशन कमी झालं तर त्या व्यक्तीचा स्मरणशक्ती जी लॉस होणार आहे अल्झायमर डिसीजमुळे ते प्रिव्हेंट करण्यामध्ये वैज्ञानिकांना भविष्यामध्ये कदाचित यश येईल. सध्या ही खूप इनिशियल स्टेजला असलेली रिसर्च आहे. माईसमध्ये त्यांनी हा रिसर्च केला आहे. ह्युमन ट्रायल्स वगैरेला अजून बऱ्यापैकी वेळ असेल, पण ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला योग्य वाटलं, कारण या बातमीमुळे भविष्यामध्ये अल्झायमर डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये एक नवीन रस्ता आपल्याला भेटला, एक चांगली वाटचाल आपल्याला सापडली असं आपण नक्कीच म्हणू शकतो. या बातमीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन. तुम्हाला जर त्याबद्दल जास्त जाणून घ्यायचं असेल तर नक्की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त माहिती त्याबद्दल घेऊ शकता. कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही नेस्ले शेअर बद्दलची आहे. आपल्याला माहिती आहे की शेअर मार्केटमध्ये काही शेअरची किंमत खूपच जास्त असते. जसं जसं त्या कंपनीबद्दल लोकांचा विश्वास वाढत जातो तसं तसं त्या शेअरची किंमत वाढत जाते. हा एक बेसिक सिंपल रूल आहे. आणि काही कंपन्या त्यांच्या शेअरची किंमत स्प्लिट करतात, ज्यामुळे किंमत कमी सुद्धा होऊ शकते. उदाहरण द्यायचं झालं तर भारतामध्ये सर्वात महाग शेअर सध्या MRFचा आहे. सध्याची जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हाची त्याची किंमत जवळपास 1,18,000 रुपयाला एक शेअर आहे MRF कंपनी, टायर कंपनीचा. नंतर त्यापेक्षा काही महाग दुसरे शेअर्स असतात, जसे की पेज इंडस्ट्रीजचे शेअर्स आहेत, हनीवेल ऑटोमेशनचे शेअर जवळपास 35,000ला. तसंच नेस्ले शेअर हा जवळपास 25,000 रुपयाला, त्यापेक्षा जास्त 25,400 रुपयापेक्षा जास्त किंमत त्याची सध्याची आहे. कालची महत्वाची न्यूज म्हणजे काल नेस्ले कंपनीने डिक्लेअर केलं की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जवळपास 5 जानेवारीच्या आसपास त्यांनी तो शेअर 1:10 असा स्प्लिट करण्याची डेट डिक्लेअर केली आहे. ऑक्टोबरमध्येच त्यांनी निष्कर्ष केला होता. त्यांनी सर्वांना सांगितलं होतं की 1:10 असा स्प्लिट होईल, पण डेट कोणतीही सांगण्यात आली नव्हती. आता रेकॉर्ड डेट त्याची 5 जानेवारी त्यांनी सांगितली. यानंतर तुमच्याकडे जर एक शेअर असेल सध्या नेस्लेचा, तर तुमचे शेअर्स नंबर 10 होतील, म्हणजे 1:10 शेअर भेटतील. आणि शेअरची किंमत जर आता 25,000 असेल त्या दिवशी, तर दुसऱ्या दिवशी त्याची किंमत 2,500 होईल. म्हणजे तुमच्याकडे असलेल्या शेअर्सची संख्या वाढेल आणि शेअरची किंमत आहे त्याच्या 1 येऊन जाईल. याचा फायदा हा की लिक्विडिटी वाढते. म्हणजे 25,000चा शेअर घेणं कदाचित बऱ्याच लोकांना परवडत नसेल, पण त्याच ऐवजी जर त्यांना माहिती आहे की ही कंपनी चांगली आहे आणि तो शेअर जर 2,500ला भेटत असेल, तर एक शेअर 2,500ला घेणं कधीही चांगलं त्या लोकांना असं वाटेल. त्यामुळे लिक्विडिटी वाढते. याचा ज्यांच्याकडे तो शेअर आहे त्यांना काही फार फरक पडत नाही, पण शेअरमध्ये लिक्विडिटी वाढते, यासाठी शेअर स्प्लिट केला जातो. आणि नेस्ले शेअरची किंमत त्यासाठी महत्त्वाची. नेस्ले आपल्याला माहिती आहे की खूप मोठी एक FMCG कंपनी आहे, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. आपल्याला त्यांची प्रोडक्ट्सही सुद्धा बऱ्यापैकी माहीत आहेत, ज्यामध्ये मॅगी हे खूप फेमस प्रोडक्ट नेस्लेचं आहे. नेस्ले कंपनीचा शेअर कधी घ्यावा, कधी विकावा याबद्दल मी सध्या चर्चा करणार नाहीये. त्यातला मी एक्सपर्ट नाहीये. तुम्ही तुमच्या फायनान्शियल एक्सपर्टला त्याबद्दल चर्चा करू शकता. पण तुमच्यापर्यंत ही बातमी आणणे आणि जेणेकरून शेअर स्प्लिट होणं नक्की काय असतं आणि का शेअर स्प्लिट केला जातो, ज्यांच्याकडे शेअर आहे
त्यांनी तो शेअर व्यवस्थित ठेवावा. लॉंग टर्म व्ह्यू नेहमी असलेला चांगला. त्यामुळे शेअरच्या स्प्लिटबद्दल माहिती तुमच्यापर्यंत आणणं ही मला योग्य ट्रेंडिंग न्यूज वाटली आणि ती तुमच्यासमोर सादर केली. तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असेल, या व्हिडिओजमुळे तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा नॉलेज मिळत असेल, काहीतरी एक्स्ट्रा ज्ञान मिळत असेल, तुमचे आयुष्य जास्त समृद्ध होत असेल, तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.